थंडीमध्ये एकदम कडक असा चहा बनवत आहोत आणि तोही आपण जे सुगडे पुसतो ना त्यामध्ये हा चहा मी बनवित आहे. एकदम मस्त चवीचा. बहुतेक जणांची सकाळ चालू होती ती चहा पेलं की सगळा आळस निघून जातो. आता हे जे सुगडे आहे ते घेतलेले आहे 2. या ठिकाणी सगळ्यात आधी दूध तापायला ठेवलेलं आहे. आता दूध आधीच तापून घेतलेलं होतं पण पुन्हा थंड झालं मग पुन्हा थोडंसं दूध असं तापून घेतलेलं आहे. तापून म्हणजे सकाळी दूध थोडंसं असं लाल म्हणजे आटवलेलं दूध आहे. आता या कुल्हडमध्ये याला थोडक्यात आपण सुगडे आहे पण याला थोडक्यात कुल्हडच नाव देऊ. आता हे मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते म्हणजे त्याचा जे मातीचा वास किंवा काही असं लीक असलं तर ते आहे की नाही ते बघता येईल म्हणून मग मी ते पाण्यात ठेवलं आणि स्वच्छ असे धुवून काढलेले आहे. आता चहा ठेवण्यासाठी एक पातेलं घेतलं, त्याला तेल लावलेलं आहे. तेलामुळं काय होतं, चुलीवरचे जे काळे भांडे ते पटकन असे निघाल्या जातात. जास्त वेळ लागत नाही भांडे निघण्यासाठी, जळालेले काळे झालेले भांडे. आता दूध तापलेलं आहे आपलं. दूध आता मी खाली ठेवते कारण मी दूध आधीच आटून घेतलेलं आहे थोडंसं. आता फक्त नुसतं दुधाचा चहाही चांगला लागत नाही आणि एकदा बनवून बघा. फक्त दुधामध्ये चहा पत्ती, साखर आणि आपण जो मसाला किंवा काय आलं ते टाकतो ते बघा, तो चहा काय एवढा व्यवस्थित लागत नाही. आज एकदम मस्त असा चहा ठेवत आहोत आणि तो कसा ठेवायचा सगळ्यात आधी आता कपाच्या मापाने. आता सगळ्यांना चहाचा अंदाज तर येऊनच गेलेला असतो कारण सकाळी आपल्याला सकाळ चालू होती ती चहानी. मग किती कप पाण्यासाठी किती साखर टाकायची. मग या ठिकाणी 2 कप पाणी घेतलेलं आहे आणि 2 कपासाठी आता डब्यामध्ये साखरेच्या किंवा पत्तीच्या डब्यात चमच्या असत्या, त्या चमच्याने या ठिकाणी 2 कप पाण्यासाठी मी 4 ते 5 असे चमचे साखर घेतलेले आहे. म्हणजे जास्त गोडही होत नाही आणि जास्त फिक्काही होत नाही. चहा जास्त गोडही चांगला लागत नाही आणि जास्त फिक्काही नाही चहा चांगला लागत. आता ज्याच्या त्याच्या आवडीनुसार. आता या ठिकाणी मी 5 चमचे जवळजवळ साखर टाकलेले आहे. आता सगळ्यात आधी 2 कप पाणी टाकलेलं होतं, ते पाणी व्यवस्थित असं थोडीशी उकळी येऊन दिली कारण आपण पाण्यामध्ये लगेच हे बाकीचे जे सामान टाकलं साहित्य चहासाठी, ते चहा थोडासा कडवट लागतो म्हणून पाण्याला उकळी येऊन दिली. त्यानंतर साखर टाकून घेतलेली आहे आधी. आता कापून घेतलेला स्वच्छ धुतलेला असा गवती चहा टाकला आणि मग आपली जी छोटी किसणी असते त्याने मी आलं किसून टाकलेलं आहे. आलं किसून टाकल्यामुळे आल्याची जी चव आहे ती चहामध्ये येते आणि चहा मस्त असा लागतो. आता थंडीचे दिवस आहे, आलं हा म्हणजे एकदम फायद्याचा असं चहामध्ये. चहाची चव तर वाढवतो पण त्यांनी खोकला असं तोही जातो म्हणून आलं चहामध्ये अवश्य टाकावं. आता आलं, गवती चहा आणि साखर त्यालाही उकळी येऊन दिलेली आहे. त्यानंतर चहापत्ती. आता 3 चमचे. आता साखरेच्या डब्यातले चमचे थोडे मोठे, याचे थोडे छोटे असतात. 3 चमचे चहा पावडर यामध्ये टाकलेले आहे. आता दूध टाकण्याआधी असं म्हणतात की दूध टाकण्याआधी चहा उकळला तर थोडासा जास्त उकळला तरी चालतो पण दूध टाकल्यानंतर चहा जास्त उकळून द्यायचा नाही. आता हे जे सुगडे आहे स्वच्छ केलेले सुगडे ते मी असे तापून घेतलेले आहे. आता आतमधून हे जाळाचं जे काळं आहे सुगड्यांच्या आतमध्ये ते जाऊन नाही द्यायचं, फक्त सुगडे जे आहे ते तापून घेतलेले आहे. आता थोडासा इस्तो असतो त्यावरचे सुगडे शक्यतो तापून घ्यायचे एकदम मस्त. आता असंही म्हणतात की चहा ज्यावेळेस आपण बनवतो तो असा उकळत असताना असा हलवून आणि थोडासा उंचावून चहा असा ओतत गेला की त्याची चव वाढते. आता याला छान अशी उकळी आलेली चहाला. आता दूध टाकल्यानंतर आपल्याला चहा जास्त उकळून द्यायचा नाही आहे. आणि इकडं आपले जे कुल्हडच थोडक्यात म्हणू आपण तेही छान असे तापत आहे. आता पातेलं जेवढं काळं झालेलं आहे पण काही सेकंदात
तेल लावल्यामुळं हे पातेलं आपलं निघन, म्हणजे काही वेळ न लागता पातेलं. त्यामुळे कोणतेही भांडं चुलीवर ठेवण्याआधी थोडंसं तेल लावलं की ते भांडं पटकन निघालं जातं. आता हे जे तापलेलं एकदम घट्ट असं दूध आहे, म्हणजे बासुंदीही नाही बनवली पण छान असं तापून घेतलेलं आहे दूध आहे. ते दूध चहामध्ये ओतलेलं आहे. थोडीशी उकळी आली, जास्त उकळून द्यायचं नाही कारण दूधही तापलेलं आहे. कच्चं दूध टाकलं असतं तर छान अशी पूर्ण चहाला खळखळीत उकळी काढावी लागली असती. पण दूधही तापलेलं आणि चहाही उकळता, त्यामुळे हा जो चहा आहे तो पटकन अशी उकळी आलेली आहे आणि चहा एकदम मस्त असा दिसतोय आपला. चुलीवरच्या चहाची चवच वेगळी, एकदम मस्त. हे बघा, इतका छान असा घट्ट चहा झालेला आहे, एकदम बासुंदी चहा झालेला आहे. तो थोडासा असा साईडला ठेवला. आता थंड झाला, थंड थोडासा खाली ठेवला आणि आता हे जे सुगडे म्हणजे कुल्हड आहे ते तापून घेते मी छान. आपला चहा आहे एकदम कडक कडकडीत असा चहा असणार आहे, कारण कुल्हडमध्ये आपण ज्यावेळेस चहा ओतू त्यावेळेस तो पुन्हा असा उतू जाणार आहे यामध्ये, म्हणून मी प्लेट ठेवलेली आहे. वा, मस्त असा आपला हा चहा, फेसाळलेला चहा झालेला आहे. मी या कुल्हड म्हणजे सुगड्यामध्ये ओतलेला आहे. 2 कप पाणी आणि जवळजवळ 2 कप दूध यामध्ये टाकलेलं आहे आणि चहा एकदम मस्त भन्नाट चवीचा असा चहा झालेला आहे. चुलीवरचा कुल्हड चहा.